नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा केक आहे रोज फालुदा फ्लेवरचा केक आहे आणि ह्या केकची ऑर्डर्स दिलेली आहे माझ्या अशा फ्रेंड्सच आहेत त्यांच्या मुलीचा बर्थडे होता। तर त्यांनी मला सांगितलेलं की आम्हाला बर्थडे आता करायचा आहे, नंतर मग 10वा बर्थडे असल्यामुळे संडेला थोडा स्पेशल तेव्हा सर्वांना बोलवून सेलिब्रेशन करायचं आहे। तर एक बर्थडेच्या दिवशी कटिंग करण्यासाठी हा एक छोटा केक हवा होता त्यांना, हाफ केजीचा। तर त्यांनी मला सांगितलेलं तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो फ्लेवर करा। तर मग ते माझ्याकडनं रेग्युलरच घेतात केक आणि त्यांनी रोज फालुदा फ्लेवर त्यांनी कधी घेतला नव्हता, म्हणून मी त्यांना म्हटलं की रोज फालुदा फ्लेवरचा मी बनवून देते केक, तुम्हालाही आयडिया येईल की रोज फालुदा फ्लेवर कसा लागतो। तर मी त्यासाठी असं रोज फालुदा फ्लेवर सिलेक्ट केला आणि डिझाईनसाठी त्यांनी पण मला काही सांगितलं नव्हतं, मला बोलले तुम्ही तुमच्या मर्जीने चांगले डिझाईन्स बनवून द्या की माझ्या मुलीला आवडेल। तर मी त्यांच्यासाठी डिझाईन सिलेक्ट केली की मी एकच माझ्याकडे मुलीचं टॉपर होतं, पेपर प्रिंटमध्ये होतं, ते मी लावून घेणार आहे ह्याला आणि चॉकलेटची गार्निशिंग लावणार आहे। तर मी असं 4 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं, त्याला सोकिंग केलेलं आहे शुगर सिरप आणि त्यामध्ये थोडंसं रोज फालुदा क्रश आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याने सोकिंग करून घेतली आणि फिलिंगमध्ये यूज केलं मी आपलं रोज फालुदा क्रश आणि ड्रायफ्रूट्स यूज केलेले आहेत। ड्रायफ्रूट्समध्ये मी यूज केलेले आहेत काजू, बदाम, किसमिस आणि टुटी फ्रुटी। जर तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स यूज करायचे असेल तर यूज करू शकता तुम्ही। तर नंतर मी असं व्हाईट क्रीमने त्याला क्रम्बल कोट झाल्यानंतर सेट करून घेतला केक आणि नंतर व्हाईट क्रीमने त्याला फायनल कोटिंग केली आणि जो रोज पिंक कलर असतो तो पिंक कलर मी क्रीम तयार करून घेतली थोडीशी आणि ती अशी पॅलेट नेपच्या साहाय्याने पूर्ण केकला स्प्रेड केली। नंतर प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि केकची जी एक्सेस क्रीम आहे ती काढून घेतली आणि मी याला स्विरल पॅटर्न करून घेतला आणि केक ठेवून दिला सेट करायला आणि सेट झाल्यानंतर मी गार्निशिंगचं केक डेकोरेशन करते, कारण थोडं केक सेट झालेला असेल तर आपण जे गार्निशिंग लावतो स्टिकने त्या गार्निशिंग व्यवस्थित केकमध्ये बसून जातात। तर मग मी केक ठेवून दिला 2 तासासाठी, नंतर द्यायच्या वेळेस या सर्व लावून घेतले आणि डेकोरेशन असं करून घेतलं। पहिलं मुलीचं पुढे फ्रंटला टॉपर लावलं पेपर प्रिंटचं, गार्निशिंग लावून घेतली आणि 10 नंबरचं टॉपर आणि आपला केक आता रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला केक, आवडला का व्हिडिओ? आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।